गोष्ट ऐकून घे माझी लाखाची, गोष्ट ऐकून घे माझी लाखाची, गोष्ट ऐकून घे माझी लाखाची, माझी लाखाची. केव्हापासून झाली लक्ष्या नागाचे, केव्हापासून झाली लक्ष्या नागाचे, केव्हापासून झाली लक्ष्या नागाचे, केव्हापासून झाली लक्ष्या नागाचे. तुझी नजर आहे मोठी बाबाची, तुझी नजर आहे मोठी बाबाची, मोठी बाबाची, तुझी नजर आहे मोठी बाबाची, नजर आहे तुझी बाबाची, नजर आहे तुझी बाबाची, नजर आहे तुझी बाबाची, नजर आहे तुझी बाबाची. नाही करणार मी लफडा, काहिले वाजवते गफडा, एकाला तर परसीला तू आल्या किती गेल्या किती आणि नाकवाल्या झाल्या किती, या जगातले साक्षी तांबडा. आल्या किती गेल्या किती नाकवाल्या झाल्या किती, जगातले साक्षी तांबडा. काटा पुढच्या राऊंडला पुन्हा मजा येणार आहे. असं काहून का आता उर्मिला बाई पाहून गेली, खेळ में मजा आएगा, पण तिच्या शब्दाकडे लक्ष ठेवू द्या. ज्ञानानं बोलते का अशी बकर बकर करते, जसं आपण आधारानं बोलतो, तिच्या शब्दाकडे लक्ष ठेवू द्या. असं आणि ते मरत माणसाचं नाव सांगणार आहे, बिना बापाचं पोरग, फक्त मायलेच पोरग झालं ते सांगणार आहे. आता मी घेतो एक प्लाटी, माझ्या माय मावल्या बिचाऱ्या कुठे जात नाही पाहणे, बाईने घेतलं म्हणून ह्या कमजोर आहे, एक प्लाटी घेतो. चला चला मा लग्नाला वर्ष झाले 5, माईवाली माय म्हणते बापू आज्ञा पाळ. आज मा माझ्या माय सगळं मा फैसला होईल. मा एकदम आई बायको आला विचार काय तर मी आपला जीव ठेवल्याशिवाय ठेवत नाही. मायला आवाज येतो, मा संग बोलतो, या मा, या मा. हा मग बापू पंड्या, मा लग्नाला किती दिवस झाले मा? बापू पंड्या तुझ्या लग्नाला दिवस नाही मा, तुझ्या लग्नाला वर्ष झाले रे 5. हो मग माई बायको खोट आहे मा? काऊन रे तुला माहित नाही, एक पांढरपाई बेल डोरी घुमट तोंडी कोण महिने नाही नांदली, आपल्या बापाच्या घरी जाऊन बसली. आज 5 वर्षाचा जमाना झाला आणि तू म्हणते माई बायको कुठे आहे म्हणतेस? मा तिले आणाले आपल्याला द्यायचे आहे. कुठं? तिच्या वाल्या मागच्या गावले. पण त्या पाय तुझ्या बायकोला आणायला मी आली असती, तुझी बायको काय माझी दुश्मन आहे का? नाही. पण तिला एका कामाचा चवाडा नाही, स्वयंपाकाचा चवाडा नाही, 9-9 10 वाजून जाते तरी झोपेतून उठत नाही. तू चालते का ना चालत? मी येणार नाही. मा चाल, मी येत नाही. नाही तू दुसरा नवरा कर. त्या जीवात शरम वाटते रे, माझ्या कोणत्या शब्दात बोलून राहिला तू? म्हणजे तू चालत का नाही? का तिला नाही आले कोणत्या कामाची आहे? ए मा मला हे सांग, का आपल्या उद्या तू मेली म्हणजे तू का मला बोलून चितून राहिला का? नाही, दुधाला खासता तू मेली, होमा बंड्या मी मेलो. होरे मग आपली हे धन संपत्ती सोनं धानं कोण खाईन मा? बरोबर आहे रे बंड्या, आज मी जिवंत आहे तोपर्यंत तू या देखरेख करीन, तुझ्या सांभाळ करीन रे. तुझ्या माझ्या जीवाला कमी जास्त झालं तू थोडीवर पडशील. जर तुझी बायको घरी राहिली बंड्या, मला एखादी नातू होईल, उद्या त्या जीवनाचा आधारस्तंभ बनल रे. अहो माय नाव तर चालन. हो रे, आणि उद्या तू मी मेलो तर आपलं त्याला राम राम सत्य सप्त होई जात आहे. आपलं घरदार कोणी पुत्रे खातील रे. अहो पुत्री हाती बरोबर आहे रे बंड्या. कोण आहे आपल्याला? होमा ए मा मला हे सांग, का रे आपल्या छातीवर हात ठेवून सांग मा, का ठेवला म्हणजे मी मेलो पाहिजे. मेली पाहिजे मा मी आपल्या बापाच्या हो का मम्याच्या हो? त्या जीवाला वाटते रे शरम? काहून?
तो कोणता माणूस आहे तुला या गावातला सांगणारा बांब्याचा बाई त्याला बायाकडे आणि इकडे आव ग्रामपंचायत भोयर कांदरीवाला थोत आहे. कुठे गेला तो भोयर काम आहे कुठे खुसला तर या भोयरले का माहित आहे तो भोयर तुले काऊन तसा म्हणे तुला माहित आहे नाही. कोण होते तो तू या मा चुकता होते मग मी कोण झाली त्याची भावज. तू तो मजाक करत असन पण त्या मला सांग लहानपणी तुझे बाबा मरून गेले मा हो लहानपणी तुझे बाबा मेले तेव्हा तू लहान होता रे लहानाचा मोठा तू माम्याच्या घरी झाला हो तुझं शिक्षण माम्यानं केलं हो मा तुझे पालन पोषण माम्यानं केलं म्हणून तो ओमप्रकाश भोयर तुले म्हणत असन का बापू पंड्या तू आपल्या माम्याच्या लाडाचा आहे म्हणजे तर तू म्हणजे माम्याचा होय तो ती मजाक करते मा. करते आता भाव जो होत होतं मा अं? सर्वी भांडर सोड. हो मी काय म्हणतो माझी गोष्ट समजून घ्या. का रे आता तुला एकच विचारतो मा. हो मी झालो होतो तेव्हा मा बाप मेला का तिथं होता. बापू पंड्या काय सांगू रे तुझ्या बाबाचं नाव काढलं त्या डोळ्याने धारा लागते रे पंड्या पंड्या तुझे बाबा मरण पावले मा तुझे बाबा मरण पावले तेव्हा तू 3 महिन्याचे पाणी होत रे म्हणजे काय होतं मा. तुझे बाबा मरण पावले तेव्हा तू 3 महिन्याचं पाणी होत रे पंड्या मा ते पाणी कावलं फेकलं. पाणी काढलं फेकलं म्हणते अहो, तूच म्हणजे 3 महिन्याचं पाणी होतं. पालखीमध्ये खळबळ गुरबळ करते फेकून घेतली. नुसता हालतीने वाढला दिमाग तुले कवडीचा नाही म्हणजे काहून मा? काहून म्हणते ही अडाणी बाई बोलता बोलता माझ्या तोंडातून निघून गेलं माझ्या म्हणण्याचा उद्देश कसा होता जेव्हा तुझे बाबा मरण पावले तेव्हा 3 महिन्याचा गर्भ माझ्या पोटात होता पुन्हा पहिलं काम नाही म्हणलं गर्भ पाणी पोटात तुला लपून ठेवलं असं. पालखीत होतं तर फेकून देते तुम्हाला. विचार कुठचा मा आपली बॅग घेणं चाल ना. ठीक आहे मग पंड्या चाल ना. ए मा ह्या बॅगामध्ये का धरलं मा. या बॅगेमध्ये हो ज्वारीच्या भाकरी आणि हिरव्या मिरच्याची चटणी ठेसा आणि त्याचं भरीत घेतलं रे वांग्याचं मा हे भरीत ना ठेचा नको पकडू. मा मा सासऱ्यासाठी कोंबडीचे अंडे धर मा. खाऊन रे त्या सासऱ्याचं ऑपरेशन झालं एवढं मोठं पोट फाटलं मा त्याच्या. हा का झालं रे सिजर झालं का नॉर्मल झालं का माहित माणसाला कुठं पोट्टे होते का. नाही मग तू सीजर म्हणतेस ना. माझे माझ्या तोंडातून निघून गेलं का मा तुझे डोकं काम नाही करत का मा. चाल पण त्या लवकर मा पाप मेला तुझे डोकं काम नाही करत. का करते रे तुला लाईनाचा मोठा केला त्यासाठी तुझं शिक्षण केलं तेव्हापासून माझी बुद्धी कमी झाली रे ए मा आता सर्वी भानगड सोड. हा तुला बॅगामध्ये भाकरी धरल्या सर्व धरलं हा मात्र माई एक वस्तू धरली का. कोणती रे मला थोडंसं दूध द्या मा. आता तू कुठलं म्हणे या वेळेस तू कुठे मग ते मा तुला काही माहित आहे का. खाऊन रे काल काही तब्येत बिघडली. हो संध्याकाळी मी पोपच्या डॉक्टरकडे गेलो का. हो तो म्हणे तुझा संग गोडी काढली म्हणे आपल्या घरच्या गाईचे दूध धरलं का म्हणलं. बरे बरोबर आहे त्या पोपच्या डॉक्टरची एक आदत आहे तो कोणताही पेशंट जाऊ सगळ्याने दुधा संग औषध नाही बाई काय माणूस द्या का तुझा संग त्याची गोडी आहे. ठीक आहे पण द्या एक बॉटल गरम करून दूध घेतलाय बॅग मध्ये धरलं हो मा आपण चाललो चांगल्या कामाले. हो तर तुझ्या भजन मंडळ आहे हो काऊन रे तर एक आता भजन पूजन म्हणत चाल मा. काय सांगू पण द्या 2 तारखेपासून रोजच भजन चालू आहे सकाळ संध्याकाळ हो 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 एक दिवस जीवाले आराम नाही नाही ह्या बाया मंडळातल्या बाया नुसत्या चिवड्याने जिलेबी खाली येते मा त्याच्या मिशा चोपड्या होते खाऊ तुझे. एक भजन म्हणत तर म्हणत नाही नुसत्या तोंडाकडे मुलमुल पाहिजे चला चांगल्या कामासाठी चालली आपल्या इवायच्या घरी आपल्या सुनाले आणा जायचं आहे आज 5 वर्षाचा जमाना झाला बाई सून आपल्या बापाच्या घरी जाऊन बसली 2 महिने नाही नांदली चांगल्या कामासाठी चाललो त्या परमेश्वराची आराधना केली पाहिजे कारण आमचे समोरचे काम सर्व चांगले झाले पाहिजे देवाधा पाण्यात बुडविला देवादा
हे मा, तो अरुण भाऊ का म्हणे का म्हणे त्या बाप मेला तर त्या माझ्या सांभाळ कोण केला म्हणे मी केला म्हणे कोण अरुण भाऊ त्याने इकडे फलकत आले माझ्याकडे तो अरुण भाऊ वंजारी तो तर बेसरम आहे रे अरुण त्या माझं नाही हे होतं ना त्याले गणपती ना तुले गणपती त्याला झोपते काम झालं बोला म्हणलं अबे म्हणे माय पोरग होईल अरे तो माय नातू होते तो का म्हणे मायवाला होईल म्हणे तू तिथे पण काही झोपते का काही होतं का मग चपट तोंड्या तुला शरम वाटते रे मायला काही बोलते तो माय नातू होते अरे तो माय नातू मी त्याची आजी होता म्हणून तो मजा करते मग मला काय सांगायला पाहिजे जवान जवान पोट्याच्या मागून माल लपला होता रे मी. हो का अरुण भाऊ ए नातू हे शोभते का तुया माझ्या पोराले कायच्या बाई सांगते मग त्या पोट्या बाट्याला खरं वाटलं तर का म्हणून बे मा होय म्हणे हो बाप्पा बे मा हा? ह्यानं मा सासऱ्याचं गाव नाही हे आलं घर पंड्या त्या सासऱ्याचं घर आलं हो पण त्या सासरा कुठं दिसत नाही घराच्या दरवाजाचा लावून आहे रे बे मा मीने आवाज दिला तर मा सासरा झोपून पाय हे उठणार नाही हा. आणि तुला आवाज दिला हा. का मा सासरा खळबडून तर उठणार या आवाजाला उठते मा याकडून दे मा. चला दिवाळीच्या घरी आली अंबादास भाऊ घरी आहे का नाही माहिती नाही आवाज येऊन पाहायला पाहिजे अंबादास भाऊ गा. दिवाळी दादा अंबादास भाऊ अहो अंबादास भाऊ घरी आहे का अंबादास भाऊ मा त्याला मेलास का रे मला? वैताडा करे येऊ नको. त्या सासरा बहिण मरू दे ना आपल्या. ए तसं कोणा लागते का कुठे गेला तुला? अंबादास भाऊ घरी आहे का ए, मेला का म्हणा? अहो अंबादास भाऊ चल बाई 5 वर्ष झाले 5 वर्ष माझं लग्न झाला आणि 5 वर्ष झाले त्यांचं माझ्या सासूच्या धाकाने माझ्या बापाच्या घरी आहे पण काय सांगू ती हिच्या घरी होती तर रोज आमला भात द्यायची मला केस धरू धरू मारायची शिफ्टीनं मारू मारू पूर्ण उंदराच्या पिल्यासारखी करून टाकलं म्हणजे चांगली गोदरा मांजर होत होती चांगली डबल टिबल पण का सांगू आज एवढ्या दिवसाच्या नंतर माझी सासू माझ्या दारामध्ये मला भीती पण वाटत आहे बापूले का मला तर नाही आली असंच वाटते मला पण मी बाबाला सांगेन बाबा म्हणे तिच्या घरी नाही जात तर नाही जायची म्हणे ते मला खूप मारते म्हणे गोदर अशी करते जाऊनच पाहिजे नमस्कार वगैरे घेऊन पाहिजे बाई नाही एक काम करते अशी जोरानं बोलून पाहिजे का म्हणते तर मग मी बी पाहिजे माझ्या समोरच्या आजी तुम्ही देवगाय वाले व्हा आजी अबे आम्ही सिंग फोडणारे हो पण आमच्या येसन टोचणारे तुया त्या बापाने टोचाची वेळा सांग आमच्या घरी पहिलं नाही आहेत ना जी बेल दोरी खूपच तोंडी ए चिपट तोंडे लाडू केसात फुगे बुटीची बाळ ओके त्या मौक्यामध्ये तुझं जाऊन बसतेस का धानावर लाडू